नारद म्हणाले, प्रभू कृपया मला चातुर्मास व्रताची पूर्णता सांगा, कारण ती पूर्ण केल्याने सर्व काही निश्चितच साध्य होते. यावर महादेवजी म्हणाले, हे महापुरुष, जर उपवास करणाऱ्या व्यक्तीने उपवासानंतर त्याचे उद्यापन केले नाही तर त्याला त्याच्या कर्माचे फळ मिळत नाही. नमस्कार सर्वांना, स्वागत आहे तुमचं माझ्या श्रद्धेची पहाटे चॅनलमध्ये. आता लवकरच चातुर्मासाची समाप्ती होणार आहे. त्यामुळे जर का तुम्ही चातुर्मासात कुठली व्रते केली असतील किंवा कुठले नियम ठरवले असतील तर त्याची सर्वाची समाप्ती ही कार्तिक पौर्णिमे दिवशी केली जाते. जर का तुम्हाला व्रताची समाप्ती करायची असेल तर त्यावेळी उद्यापन करणं खूप गरजेचं आहे. आज आपण या व्हिडिओच्या माध्यमामधून उद्यापन कसे करावे व त्याचबरोबर कोणत्या व्रतासाठी कोणते दान आहे जे शास्त्रामध्ये लिहिलेले आहे ते आपण आज जाणून घेणार आहोत. सुरुवातीला स्नान करून पूजा केल्यानंतर भगवान विष्णू समोर उद्यापनासाठी बसावे. त्यावेळीला 12 अक्षरी मंत्र म्हणजेच ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करावा. जर तुम्हाला ते शक्य नसेल तर माझ्या यूट्यूब चॅनलवर विष्णू सहस्त्रनाम गायन व विष्णूची 108 नावे यांचा व्हिडिओ आहे, तो तुम्ही या दिवशी पूजा करत असताना लावू शकता. त्यानंतर जर तुम्हाला शक्य असेल तर ब्राह्मणांना भोजन घालावे व प्रत्येक व्रतासाठी कोणते दान आहे हे शास्त्रात दिलेले आहे, त्यानुसार ते दान ब्राह्मणाला करावे. ते झाल्यानंतर जे उपस्थित मंडळी असतील त्या सर्वांना प्रसाद वाटावा व कुटुंबातील सर्व सदस्यांनी जेवण करावे. यानंतर देवतांची स्तुती करावी. आपला उपवास यशस्वीरित्या पूर्ण झाला म्हणजेच आपले व्रत हे पूर्ण झाले याविषयी आपल्या देवाचे प्रार्थना करून हात जोडून त्यांचा समारोप घ्यावा व पुढच्या वर्षी देखील आपण नक्की अशा पद्धतीचा संकल्प करू किंवा नवीन व्रत करू याविषयी त्यांच्याकडून आशीर्वाद घेऊन प्रार्थना करावी. तुम्ही वेळोवेळी नियमानुसार जे काही त्यागले आहे ते विशेषतः पुढील लोकात सुख मिळण्याच्या दृष्टीने आपण दान करतो. शंख, चक्र आणि गदा धारण करणारे भगवान विष्णू यांचा सुरुवात आणि अंत नाही. त्यांच्या समोर चातुर्मास उद्यापन करून आपला उपवास सोडावा व आपल्या व्रताची सांगता करावी. आता आपण चातुर्मास व्रताच्या समाप्तीच्या वेळी कोणत्या व्रतासाठी कोणते दान करावे या संदर्भात माहिती जाणून घेणार आहोत. ही माहिती वेगवेगळ्या धर्मग्रंथांमधून, धर्मसिंधू यांसारख्या पवित्र ग्रंथांमधून माहिती गोळा करून मी तुमच्यापर्यंत पोहोचवायचा प्रयत्न करत आहे. त्यामुळे जर का तुम्हाला माझा हा प्रयत्न आवडत असेल तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करा आणि माझ्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. पहिलं आहे नक्तव्रत. नक्तव्रत म्हणजेच दिवसातून एकदा जेवणे. जर तुम्ही अशा पद्धतीचं व्रत केलं असेल तर या व्रतासाठी 2 वस्त्रे दान केली जातात. एकांतर उपवास म्हणजे 1 दिवसाआड उपवास हे व्रत केले असेल तर त्याला गाय दान केली जाते. भूमीवर शयन केल्यास शय्या दान करावी. तांदूळ, गहू अशा धान्याचा त्याग चातुर्मासात केला असल्यास सुवर्णांचे धान्य दान केलं जातं. चातुर्मासात फक्त दूध भक्षण केलं असेल किंवा दूध वर्ज्य केलं असेल तर गाय दान करावी. मध, दही, तूप चातुर्मासात वर्ज्य केल्यास वस्त्र व गाय दान करावी. ब्रह्मचर्य आचरल्यास सुवर्ण दान करावे. तांबूल वर्ज्य केल्यास 2 वस्त्रे दान करावीत. मौन चातुर्मासात केल्या असल्यास घंटा, तुपाचे भांडे व 2 वस्त्रे दान करावीत. रांगोळी काढल्यास गाय व सुवर्णाचे कमळ दान करावं. दिवा लावल्यास दीप व 2 वस्त्रे द्यावीत. भूमीवर भोजन केलं असल्यास कांस्य पात्र व गाय द्यावी. गायीला गोग्रास दिला असल्यास गाय व बैल याप्रमाणे 2 दाने करावीत. गुळ वर्ज्य केल्यास गुळाने भरलेले तांब्याचे भांडे किंवा सुवर्णांचे भांडे द्यावे. मीठ वर्ज्य केलेलं असल्यास मिठाने भरलेले तांब्याचे भांडे मीठ घालून द्यावे. आषाढी पौर्णिमा या काळात सुरू केलेले लक्ष प्रदक्षिणा, लक्ष नमस्काराचे उद्यापन कार्तिक पौर्णिमेलाच करावे. तुळसी लक्ष पूजा कार्तिक अथवा माघ मासात आरंभ करून दररोज सहस्त्र तुलसी अर्पण करून
माघ किंवा वैशाख महिन्यात पौर्णिमेच्या दिवशी त्याचे आपण उद्यापन करू शकतो। बिल्वपत्राचा लक्ष वाहण्याचा जर का आपण नेम केला असेल तर त्यामुळे संपत्ती मिळते। दुर्वांच्या लक्षाने अरिष्टांचा नाश होतो। तुळसी लक्षाने विष्णूचा आशीर्वाद मिळतो व त्याचप्रमाणे गहू तांदूळ अशा धान्याचा लक्षाने दुःख नाश होते। सर्व पुष्पांनी सर्व मनोरथ सिद्धीस जातात। वरील लक्षव्रत देखील 3 मासापर्यंत करून कार्तिक, माघ अथवा वैशाख या महिन्यामध्ये त्याची समाप्ती आपण करू शकतो। आपण कार्तिक महिन्यात जी व्रते व उपवास करू त्याची समाप्ती द्वादशीच्या दिवशी करावी किंवा जर का तुम्हाला शक्य नसेल तरच पौर्णिमेला करावी। त्याचप्रमाणे गोपद्म आषाढ शुक्ल एकादशी दिवशी सुरुवात करून रोज 33 गोपद्मे काढून त्याची गंध पुष्प यांनी पूजा करून तितकी अर्घ्ये नमस्कार प्रदक्षिणा करून कार्तिक शुक्ल द्वादशीला 33 अनारसांचे वाण द्यावे। याप्रमाणे 5 वर्ष केल्यानंतर त्याचे आपण उद्यापन करू शकतो। आज आपण या व्हिडिओच्या माध्यमामधून चातुर्मास व्रताची समाप्ती कोणत्या दिवशी करावी म्हणजेच कार्तिक पौर्णिमेला का द्वादशीला हे बघितलं। जर का तुम्ही चातुर्मासाच्या व्रताची समाप्ती म्हणत असाल तर ती आपल्याला कार्तिक पौर्णिमेला करायची आहे, पण जर तुम्ही फक्त कार्तिक महिन्यामध्ये व्रत केलं असेल तर त्याची समाप्ती ही द्वादशीला केली जाते। त्याचबरोबर आपण कोणत्या व्रतासाठी कोणतं दान करावं याबद्दलची अधिक माहिती जाणून घेतली। जर तुम्ही यापैकी कुठली व्रते केली नसतील तर तुम्ही पुढच्या वर्षी ती व्रते चालू करू शकता व त्याचा तुम्हाला लाभ नक्कीच मिळेल। जर तुम्हाला आज या व्हिडिओच्या माध्यमामधून नवीन कुठली माहिती कळाली असेल व तुम्हाला ती आवडली असेल तर मला कमेंट्समध्ये नक्की सांगा। मी याच पद्धतीची नवीन माहिती जे शास्त्रामध्ये दिलेली आहे, जे शास्त्रवचन आहे अशा पद्धतीची माहिती तुमच्यापर्यंत आणण्याचा प्रयत्न करत राहीन। त्यामुळे माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका। माझा हा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद।